शुभ सकाळ मित्रांनो, सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या आपल्या ब्लॉगमध्ये। आजचा ब्लॉग आपण पनवेलवरनं निघाल्यावरती शूट केला आहे। रोज आपण गणपतीच्या गाल्यावर ब्लॉग शूट करतो। आज आपण पनवेलवरनं निघतो, तर सगळ्यांना शुभ सकाळ। तर भेटूया आजच्या ब्लॉगमध्ये। आजचा ब्लॉग पण इंटरेस्टेड होईल। काल आपण ब्लॉगमध्ये इव्हेंट दाखवला, आज काय होते आज तुम्हाला बघायला भेटेल आजच्या ब्लॉगमध्ये। शेवटपर्यंत राहा। हाय मित्रांनो, कामं काय रोजचीच चालू आहेत। परत आपल्या पप्पाच्या शॉपवरती येऊन बसलो आहे। पार्सल पण बाकी आहेत थोडेफार, ते करूया थोड्या वेळाने। पण आता थोड्या वेळ आपल्या पप्पाच्या शॉपवर बसूया। भैया गायकवाड जेवायला गेला, तो आल्यानंतर मग आपला जो राहिला तो काम करू आणि परत तुम्हाला भेटू। काम सुरूच आहे, तुम्ही बघू शकता। आता आपण होतो रिलायन्स कॉलनीमध्ये। आता इथं निघतोय आणि आपण चालू आता NSMला जाऊया आणि तिथे गेल्यावरती मग मला परत भेटतो मी NSMच्या इथे गेल्या। इथे झाले आपले पार्सल, आता तिकडे द्यायचे। तिकडचे झाले का मग काम संपेल आजचा, मग परत गणपतीच्या गाल्यावर जाऊन बसूया। अशीच सांगितलेलं की मी येणार आहे NSMमध्ये। NSMमधला शेवटचा पार्सल राहिला आहे, तो झाला। माझं आजचं काम संपलं, तर मी जातो गणपतीच्या गाल्यावरती। तिथे गेल्यावर तुम्हाला भेटतो। लिफ्ट आता खुललेली आहे आणि मी लिफ्टच्या बाहेर आलेलो आहे, बघू शकता। हा NSM आहे, NSMमध्ये मी आलो आहे पार्सल द्यायला। हे बघा आमचे शेठ भैया गायकवाड घरी गेला आणि झोपला आणि बादशाह आता आलाय थोड्या वेळा अगोदर। शेठ लोकांचं कामच तसं असतो आणि आता कामाला बसलाय। फुल चिकना दिसतोय आता ते। भैया गायकवाड तुम्ही बघू शकता शॉपवर असा निवांत बसलेला आहे। भैया गायकवाड भरपूर काम करतोय, बघू शकता। आणि आपला हा गणपतीचा शॉप। आता मी आलो इथे कामं बिमं सगळे करून, आता मी बसतो थोडा वेळ, त्याला थोडा फिरायला पाठवतो। मित्रांनो संध्याकाळ झालेली आहे, तुम्ही बघू शकता। बाहेर पण काळोख पडायला सुरुवात झाली आहे आणि आपल्या इथं आपल्या गणपतीच्या गाड्यामध्ये आपण आहे आणि मस्त एकदम उजेड पडलेला आहे, कारण की आपण लाईट तेवढ्या लावल्या आहेत। आणि भैया गायकवाड पण इथलं गायब आहे, कुठेतरी गेला आहे। येईल तो आला का मग मी जातो, फ्रेश होतो। फ्रेश होऊन मग इथं परत आपल्या गणपती बाप्पाच्या गाल्यामध्ये येऊन परत बसतो। तर मित्रांनो मी सगळ्या कामाची करून बिरून आलेलो आहे आणि मी तुम्हाला मगाशीच बोललेलो का मी आता गणपतीच्या शॉपवरती बसणार आहे। आता मी गणपतीच्या शॉपवरती येऊन बसलो आहे। तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कळवा आणि आजचा ब्लॉग मी इथेच एंड करतो आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।